आणि त्याच माहीनं जोडलं, 13 धावा ठोकल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच देत असताना राम मोरे सरांच्या बाणीतून एक मॅचची छान रंजक कहाणी ऐकूयात आणि आमंत्रित करूयात त्यांना मॅन ऑफ द मॅच साठी. हॅलो हॅलो. सो थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर सर. अगदी आलात आपण आणि आपल्या सुमधुर वारीने आपण या स्पर्धेचा दर्जा खऱ्या अर्थाने वाढवलात. त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपलं मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्या मनापासून आपले आभार व्यक्त करतो. सो थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर मात्र आता वळूयात आपण मित्रांनो या सामन्याकडे, जिथे मात्र आपण पाहतो एका बाजूला संघ के स्टार कळंत्रवाडी तर एका बाजूला मात्र भैरवनाथ भैरवनाथ कळंत्रवाडी. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर माझ्यामध्ये एकाच वाढीतील दोन्ही संघ यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी म्हणून अगदी एकमेकांसमोर येऊन ठेपले जातात. धाव मात्र आपण धाव फलकावरती पाहतोय त्या एक धाव डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती आपण नोंद केली गेली. ऑन साईडला घुषंकी क्षेत्रामध्ये जायला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि एक धाव या ठिकाणी सुद्धा घेतली जाईल. 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. अगदी वेळ आपण जर पाहिलं तर दुपारची वेळ. आता मात्र थोडंसं सूर्यकिरण अगदी सूर्य देवता आपण जर पाहिलं तर मात्र आपल्या अगदी डोक्यावर येऊन उभे आहे. त्यामुळे थोडंसं आता मात्र खेळाडूंना थोडंसं उन्हाचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे होईल तेवढं लवकर मात्र सामने खेळण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ क्षेत्ररक्षणामध्ये घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला होण्याचा त्रास जास्त जाणवणार नाही याची दखल घ्या. आपण चला प्लीज स्पीडअप करा प्लीज. त्यानंतर मात्र यावेळेस परफेक्ट टायमिंग आहे. अगदी जसा स्लॉटमध्ये चेंडू आला सरळ मात्र भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेगला जाईल. येतील 6 धावा. आणि आलेल्या या 6 धावा निश्चित आपण धावा पाहतो त्या म्हणजे 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातून चेंडू आपण पाहतोय तर 4 चेंडू आपण पाहिले. 5वा चेंडू हा मात्र डिलिव्हर केला गेला ऑफसाईडला. डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. एक धाव मिळाली आणि एका धावेने फलक पोहोचतोय 9 अंकावरती. पहिल्या षटकात आता मात्र शेवटच्या चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. टॉपेज आणि डिक्लेअर झोन या बॉलवरती सुद्धा एक धाव मिळेल. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय तर पहिली षटक या ठिकाणी समाप्त होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धाव फलकावरती ते अगदी दुहेरी अंकामध्ये धाव फलक म्हणजे 10 धावा येत आहे धाव फलकावर. जिथे फलंदाजाची जोडी आपण जर पाहिली तर राज आणि संदेश ही जोडी आहे. सो नक्कीच आपण अपेक्षा बाळगूया की किरण मस्कर सरांची पुन्हा एकदा आपण कुठल्या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच या कुंभारगाव अंतर्गत स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भेट होईलच अशी अपेक्षा बाळगूया. आणि इथून मात्र किरण मस्कर सरांना आपण निरोप देऊयात. पुन्हा एकदा किरण मस्कर सर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर माझ्या सर्व लाडका प्रेक्षक वर्गाला जे प्रेक्षक प्रत्यक्षदर्शी स्वरूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, जे प्रेक्षक मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत, जे प्रेक्षक मायबाप आम्हाला घर बसल्या पाहतात ऐकतात, तुम्हा सर्वांना या होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वळूयात आपण या सामन्याकडे, जिथे आपण पाहतो ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता दोन्ही संघ आपण पाहतो के स्टार
एका बाजूला केस्टार कळंत्रवाडी तर एका बाजूला मात्र भैरवनाथ 11 कळंत्रवाडी. हे दोन्ही कळंत्रवाडी या वाडीतील हे संघ जर इतर वेळेस आपण पाहिलं तर अगदी मैत्रीपूर्ण संबंध जपणारे हे खेळाडू आता मात्र थोडं एकमेकांसमोर येऊन उभे टाकलेत या सामन्यामध्ये. राज साने हा फटका खूप चांगला होता. झेल मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आर के म्हणजेच रोहन याला मात्र झेल थोडं कठीण झाला कारण डिस्टन्स खूप लांब होतं. ते डिस्टन्स मात्र कव्हर करता आलं नाही आणि झेल मात्र गॅदर करता आला नाही. धावा मात्र मिळाली ती 1 धाव मिळाली आणि या एका धावेने धावफलक मात्र पोहोचतो. आपण पाहतो की 11 धावा. राज म्हटलं की मी सातत्याने या असोसिएशनमध्ये या किंवा कुंभारगाव अंतर्गत स्पर्धेमध्ये राजचं वर्णन मी नेहमी एक स्टायलिश प्लेअर म्हणून सातत्याने करतो आणि राजकडे एक आगळी वेगळी शैली आहे की जी मात्र एक वेगळं व्यक्तिमत्व त्याचं दर्शवते. असा राज एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे ज्याच्याकडे आपण जर पाहिलं तर फलंदाजी असेल गोलंदाजी अगदी दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल खेळाडू आहे हा. तर एका बाजूला मात्र आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवर विजय अगदी आपण त्याला सातत्याने आपण भैरवनाथ कळंत्रवाडी स्पीडअप करा जरा स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ खर्च करू नका पंच आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ देऊ नका आणि तुम्ही सुद्धा उन्हामध्ये आहात याची सुद्धा आम्हाला काळजी आहे. थँक्यू. तर 20 मिनिटाचं केवळ अवधी आहे आपल्याला एका इनिंग करता आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला षटक 4 षटकं ही हाताळावीच लागते. यावेळेस स्ट्राफ केलाय 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चुटू मात्र 1 बाउन्स निघून जातोय सीमारेषे पार आणि हा येतोय आणखीन एक दमदार चौकार. तर आलेल्या चौकार निश्चित धावफलक मात्र पोहोचेल 16 धावा. हे 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. एक अप्रतिम स्पर्धा आपण मित्रांनो अनुभवतोय ती म्हणजे कुंभारगाव अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी ही स्पर्धा ही चषक आपण पाहतोय ते म्हणजेच गुलमोहर चषक 2025चे पडदा आणि खऱ्या अर्थाने गुलमोहर बोरत्रेवाडी हा संघ या असोसिएशनमधील कुंभारगाव अंतर्गतमधील एक जबरदस्त एक भारदस्त संघ आणि एक दिग्गज संघामध्ये या संघाचं नाव आवर्जून घेतलं जातं. या संघाच्या माध्यमातून मात्र ही पहिली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आणि आपण जर भव्य दिव्यता पाहिली तर कोण म्हणेल मित्रांनो ही स्पर्धा या आयोजकांचे पहिलं वर्ष किंवा पहिलं आयोजन आहे. एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. हो हो बॅक टू बॅक मागील चेंडूवर षटकार चौकार आला. या चेंडूवर मात्र चौकार आलाय. अगदी गोलंदाज विजयवरती मात्र प्रहार चढवला जातोय. बॉल द्यायचा यस गोलंदाज विजयचे जोडू काय पिसं काढली जातात की काय प्रति हल्ला चढवला जातोय आक्रमण चढवलं जात आहे. या भर उन्हामध्ये आपण जर दिवसा चांदणं दाखवलं कशाला म्हणतात तर मित्रांनो या अगदी फटक्यांना दिवसा चांदणे दाखवलं. गोलंदाजाला मात्र दिवसा चांदणे दाखवले जात आहेत. अगदी बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले आणि जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर कुठेतरी कमी धावा आल्या होत्या 10 धावा नक्कीच आल्या. त्यानंतर मात्र असं वाटलं की कमबॅक करेल की काय मात्र पुढे या गोलंदाजावरती सुद्धा प्रहार चढवलाय आणि टोटल स्कोर कार्ड आपण पाहतो की 22 धावा आहेत या स्कोर कार्डवरती. जर आपण पाहतोय अगदी दुसरं षटक मार्गस्थ असताना जर 22 धावा धावफलकावरती तर 3-4 षटकांच्या समाप्ती अंती जर अशाच प्रकारे फलंदाजी राहिली तर मात्र यदा कदाचित हे स्कोर कार्ड अगदी 50+ सुद्धा जाऊ शकतं. मात्र इथून आता गोलंदाजा कमबॅक करावा. मात्र जर आपण पाहिलं तर भैरवनाथ कळंत्रवाडी या संघाकडे गोलंदाजीचा अटॅक आहे हे आतापर्यंत तो मात्र जाणवला नाहीये. मात्र इथून सुद्धा कमबॅक करण्याची संधी आहे कमबॅक करतील देखील. ओहो याला म्हणतात प्रेशर याला म्हणतात दडपण. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके आल्यानंतर कशा प्रकारे दडपण येतं हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अगदी फलंदाजाच्या रेंजपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी लेग स्टिककडे चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला मात्र लेग स्टिक सोडून चेंडू निघून गेला आणि अवांतर धाव मात्र इथे खर्च झाली आणि अवांतर धावाने धाव फलकावरती येतात त्या 23 रन्स. इथे फटका फसतोय. यावेळेस मात्र मासा गळाला लागेल का. आर के रोहन कळंत्रे आहे झेलखाली आणि यावेळेस मात्र झेल घेतला जातोय.
परफेक्ट झेल पाहायला मिळाला आणि ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आपण पाहिला होता तोच म्हणजेच सन्मेश येतोय बॅक टू दी डकआउट. अगदी आपण फलंदाज सन्मेश याची भारदस्त शरीरयष्टी पाहतोय, अगदी त्या प्रकारचे भारदस्त फटकेबाजी सुद्धा पाहिली. खूप चांगले 2 फटके आले. नक्कीच छोटी इनिंग होती मात्र महत्वपूर्ण इनिंग होती. कुठेतरी सामन्यामध्ये या संघाचं बाजू भक्कम करून जाणारी होती, पाया बळकट करून देणारी होती. देन न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय संतोष. अगदी संतोष साठी हा चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच खोलवर टप्प्याचा होता. संतोष मात्र पहिल्याच चेंडूवर थोडासा संयम राखतोय, शांतता आणि पहिला बॉल मात्र डॉट स्वरूपाचा आला. तर अशा प्रकारे आपण पाहतो की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एंड ऑफ द 2 ओव्हर्स. धावा फलकावरती आहेत त्या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण जर पाहिलं तर के स्टार कळंत्रवाडी या संघाच्या. षटक क्रमांक 3 पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्या. 25 धावा फलकावरती आपण पाहतोय. राजच्या बॅट मधून आल्या 2 धावा. तदनंतर मात्र यस इथे आली बॅट टाईप हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि यस रोखलंय. राजने मात्र योग्य निर्णय घेतला कारण इथून मात्र आपलं विकेट गमवायचा नाहीये. इथून धावा कमी आला तरी चालतील मात्र पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. विकेट जाता कामा नये अन्यथा मात्र इथून प्रेशर येऊ शकतं. आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर अजय यस मिस्टर अजय यादव अप्रतिम गोलंदाज आहेत. हो मात्र अजय वरती यावेळेस प्रति हल्ला चढवलाय. अजयला सुद्धा यावेळेस दर्शवलं जात आहे की राज यावेळेस शांत राहणार नाहीये, आक्रमण करणार, प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार चढवणार. आणि या बॉलवरती सुद्धा आलाय षटकार आणि या षटकाराने धावफलक मात्र पोहोचतो 31 धावा. एक अप्रतिम लढत पाहायला मिळेल कारण माझ्यामध्ये आपण जर पाहिलं तर भैरवनाथ कळंत्रवाडी संघाकडे सुद्धा रोहन आणि त्याचबरोबर त्याचा बंधू राहुल हे 2 पॉवरफुल फलंदाज आहेत. आणि आम्ही त्यांची सुद्धा फलंदाजी पाहिली या ग्राउंडवरती. बराच वेळा आतिषबाजी त्यांनी केली षटकार चौकारांची. अगदी मोठमोठ्या इनिंग्स त्यांनी साकारलेत. आणि यावेळेस सुद्धा आत्ता सद्यस्थितीत आपण जर स्कोर कार्ड पाहिलं तर 31 धावा 32 धावा फलकावरती आहे. 3रं षटक मार्गास आहे. म्हणजे या मॅचमध्ये अगदी भैरवनाथ कळंत्रवाडी संघासमोर एक चांगलं टार्गेट उभं राहील आणि या दोन्ही फलंदाजांना सेकंड इनिंगमध्ये उभं राहावं लागेल. यावेळेस मात्र आपण जर पाहिलं अगदी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राजने, मिस झालं. स्वतःवरती मात्र नाराज झाला कारण अक्रॉस लाईन त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर टायमिंग प्रॉपर झालं असतं तर यावेळेस ही धावा आल्या असत्या चांगल्या, मात्र मिस टायमिंग झालं आणि स्वतःवरती नाराज. आणि कौतुक करावं लागेल अजय याचं, काय कमबॅक केलंय. षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा जबरदस्त लाईन लेंथ त्यांनी ठेवले. हो 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 इथे यॉर्क लेनचा अगदी वापर केला गेला. सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळला. आणि यस अजय यादव सुद्धा स्वतःवरती नाराज आहेत कारण तो एक खराब चेंडू त्यांच्याकडून डिलिव्हर झाला आणि त्या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका आला आणि त्यामुळेच स्वतःवरती सुद्धा अजय यादव सुद्धा स्वतःवरती नाराज. तर 3 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त होते. 33 धावा फलकावरती आल्या. आणि आता मात्र शेवटच्या षटकाचा स्पीडअप करा टीम मीटिंग नको प्लीज.
टीम मीटिंग नको विनंती असेल आपल्याला. षटक क्रमांक 4 गोलंदाज यश. स्पीडअप करा यश. चला राज. वो टॉप एज डिक्लेअर झोन एक धाव मिळेल या ठिकाणी देखील. या एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत त्या म्हणजेच 34 धावा 34 रन्स. फुल टॉस. या चुका तुम्हाला करायच्या नाहीयेत. राजला जर तुम्ही अशा प्रकारे चेंडू द्याल तर त्या चेंडूवर मात्र तुम्हाला एकच उत्तर मिळेल ते म्हणजे 6 धावा. ते उत्तर दिलं या ठिकाणी देखील आणि तब्बल धाव फलक आता पोहोचतोय 40 धावा धाव फलकावरती येत आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं दुसरं षटक जेव्हा मार्ग असतो होतो तेव्हाच म्हटलं होतं मित्रांनो की जर अशाच प्रकारे फलंदाजी राहिली तर मात्र 50+ सुद्धा हे टार्गेट जाऊ शकतं आणि अगदी त्याच दिशेने वाटचाल करतोय असंग. हो इथे हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला. एक पावसर चेंडू आपण देणारा पाहिला. राजला कुठेतरी झोपेतून जाग करणारा चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉल मात्र षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज आपण पाहतो यश. जर वय वर्ष पाहिलं तर अगदी अंडर 19चा खेळाडू. व्हाईट बॉल म्हणजेच जिमती 15 वर्ष एज असावं या खेळाडूचं. मात्र आज आपण जर पाहिलं तर या असोसिएशनमधील या कुंभारगाव अंतर्गतमधील दिग्गज खेळाडू समवेत तो खेळ करून दाखवते. आपलं कलाव कौशल्य दाखवलं, आपलं कर्तृत्व दाखवलं, आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि या डिक्लेअर झोनमध्ये ही लाईन त्याला ठेवायची आहे. या गोष्टीतून त्याला शिकायचं आहे. सध्या आपण जर पाहिलं तर वय कमी, अनुभव कमी, फटके पडतील, धावा येतील, मात्र इथूनच तयार व्हायचं आहे. इथून तयार झाल्यानंतर मात्र अगदी येणाऱ्या 2 ते 4 वर्षामध्ये याच खेळाडूचं नाव एक चांगल्या दिग्गज खेळाडूंच्या लिस्टमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावा धावफलकावरती आपण पुढे एकदा उल्लेख करूया तर 42 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील चेंडू मात्र शिल्लक असतील ते शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये धावा येतील का? चांगलं टार्गेट या ठिकाणी उभं केलं जाईल का? एक धाव तर मिळालं, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचेल 44 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, ज्या बॉलवरती जर षटकार आला तर मात्र 50+ टार्गेट होऊन जाईल. ओहो प्रहार तर केला होता, आडव्या पट्ट्याने चेंडूला खेळलं. यस आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. यस या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचले ते म्हणजेच 46 धावा धावफलकावरती आल्या आणि या 46 धावांची आपण पाहतो की टार्गेट मात्र असेल ते म्हणजे 47 धावांचं टार्गेट असेल. तर पुढील सामना असेल तो म्हणजे बामणवाडी विपक्ष प्रवीण स्फूर्ती बामणवाडी विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ. तर प्रवीण स्फूर्ती बामणवाडी संघाचे कर्णधार फक्त आपल्याला विनंती असेल की आपण या सामन्याचं शेवटचं षटक चालू असताना आपली उपस्थिती आमच्याकडे इथे नोंदवायची. आपण
चला फील्ड लावून घ्या लवकर. भैरवनाथ ना. चला फील्ड लावून घ्या लवकर. जा लवकर करा प्लीज, लवकर चला प्लीज. तर सिद्धांत फायदर बोरेवाडी या संघाचे या ठिकाणी आगमन झाले. बोरेवाडी संघात सुद्धा आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय या गुलमोहर चषक 2025च्या या पर्वामध्ये. चला स्पीडअप करा, लाईन फील्ड लावून घ्या लवकर प्लीज राज. आपण जर एवढा वेळ घ्याल तर थोडं कठीण होऊन जाईल मग. चला चला घाई करा प्लीज, जरा घाई करा. आम्ही एवढं कॉल देतो जरा आपण प्लीज. बॅट्समन रेडी आहेत, अंपायर्स रेडी आहेत, आपण वेळ खर्च करताय. चला पहिला षटक गोलंदाज संतोष, स्ट्राईक एंडला राहुल, नॉन स्ट्राईक एंडला संदेश. चला संतोष आता घाई करा प्लीज. पहिला बॉल आहे इथे, अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला नक्कीच, मात्र इथे एक मोठा फलंदाज बाद झाला असता. ऑन साइडला चेंडू जातोय, डीप लॉंग ऑनला राज आहे, तिथे धाव मात्र मिळेल ती एकच धाव. या एका धाव्याने पाहतोय तर यस 2 धावा धाफालकावरती येत आहेत. ऑन साइडला पुढे एकदा डीप स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेगला एकदा मिळेल. टार्गेट खूप मोठा आहे, टार्गेट आहे ते म्हणजे 47 धावाचं टार्गेट, आणि त्यासाठी अगदी पहिल्या षटकापासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पहिल्या षटकापासून तुम्हाला प्रतिहल्ला चढवावा लागेल. यावेळेस प्रतिहल्ला चढवलाय, नाव आहे संदेश, माफ करा राहुल, आणि राहुलच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौका षटकार.
तर या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी पवनजी मोरे साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. यस पवनजी मोरे यांना विनंती करेन की प्लीज आपण यायचं आहे, या क्रीडामंचा वरती यावं. गुलमोहर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि पवन मोरे यांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. 22च्या स्वरूपाची धाव आपण पाहतो. डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव मिळेल ती एक धाव, एका धावे धाव फलक पोहोचतो. दुहेरी अंकामध्ये 10 धावा त्या फलकावर येत आहेत. जिथे पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 10 धावा आहेत त्या फलकावर. मात्र या बॉलवरती येतोय चौकार आणि मिळतील 4 धावा. टोटल स्कोर कार्ड आपण पाहूया तर पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती बिनगडी बाद 14 धावा. चला स्पीडअप करा, लगेच पुढच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देऊन आपण मॅचला सुरुवात करा. टीम मीटिंग नको प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज. या मॅचला बराच वेळ खर्च होते. पंच प्लीज आपण सुद्धा जरा काळजी घ्या प्लीज, नका घेऊ देऊ जास्त वेळ. साडी त्यानंतर मात्र हा चेंडू आपण पाहतोय डॉट. गोलंदाज सर्मेश त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार चौकार सुद्धा पाहिला होता फलंदाजी करताना. तोच सर्मेश पहिला बॉल मात्र डॉट हाताळतोय. त्यानंतर चेंडू क्रमांक 2 यावेळेस मात्र थोडंसं ऑब्स्टिकच्या बराच बाहेर निघून गेलाय. फाईट बॉल इथे काउंट केला जाईल, अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावेकडे धाव फलक मात्र जाईल 15 धावा. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक अतिरिक्त धाव 16 धावा. सर्वेश प्रयत्न करतोय गोलंदाजीसाठी, मात्र थोडी दिशाहीन गोलंदाजी होते. चला स्पीडअप करा. या बॉलवरती धावा किती येतील तर 4 धावा. 4 धावा येत आहेत. 4 धावा दिशा आपण पाहतोय. धावफलक मात्र पोहोचते 20 या अंकावरती. संदेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र इथे डिक्लेअर जी धाव येते डिक्लेअर धावेने धावफलक मात्र पोहोचते 21 या अंकावरती. संतोष जरा काळजी घ्या प्लीज. किती बॉल झाले? 4 3. यावेळेस अगदी फुटवर्कचा वापर केला, शफल झाला होता. फलंदाज फ्रंट फुटवर आला होता. अनसाडला छोटा दिशा मिळाली. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 2 धावा धावफलक पोहोचतोय ते म्हणजेच 23 धावा 23 रन्स. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का? अगदी ऑफ साईडला इथे राज का मी म्हणतो की एक ऑलराऊंडर खेळाडू, एक परिपक्व खेळाडू आहे. कारण पहा 3 क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवण्यासाठी एफर्ट्स घेतले आणि राजने तो चेंडू अगदी विना अडथळा सहज रोखला. कारण एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे की चुका कुठून होतात आणि कुठे संयम राखायचा असतो. ऑन साईडला आणि इथे
येस तर डॉट बॉल येतोय आणि डॉट चेंडून आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकात समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती येत आहेत. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला स्पीडअप करा राज, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फुटवर्कचा वापर अगदी सफल झाला होता पण फलंदाज एक धाव मिळेल आणि एका धावेवर या ठिकाणी रोखलं जाईल. एकच धाव येते. धावफलक पोहोचते 25 या अंकावरती. 25 रन्स स्ट्राईक केला. आता मात्र फलंदाज आहे राहुल. SRK राहुल कळद्रे आणि इथे ऑन साईडला चेंडू जातोय सीमा रेषे पार. राहुलच्या बॅट मधून येतोय हा अप्रतिम देखणा आणि हा हँडसम चौकार. 4 धावा आल्या. 29 धावा आपण पाहतो धावफलकावरती. आता मात्र विजयाच्या समीप पोहोचतोय आणि हा टार्गेट चेस करण्यासाठी मात्र चांगलं पाऊल उचलल्या जाते या फलंदाजाकडून. चौकार आलाय राजवरती. मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव तंत्र पाहतोय आपण यावेळेस. चला वेळ कमी पण आता तुम्हाला आता एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. अगदी हो आणि इथे हे पहा नैसर्गिक अडथळा होता म्हणून धावा रोखली गेल्या. 4 धावा सहज मिळाल्या असत्या तर या बॉलवरती धावा मात्र मिळतात त्या 3 धावा. 3 धावाने धावफलक मात्र जाईल 32 धावा. 32 रन्स. येस वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. 33 धावा येत आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं मात्र इथे यष्टीरक्षक थोडी चूक करतोय. 22च्या स्वरूपाची आपण ही धाव पाहिली. एक धाव मिळते आणि या एका धावे धावफलक मात्र जाईल 34 धावा. इथून अजूनही आपण पाहतो की 13 धावांची गरज. डीप कव्हरला चेंडू जातोय आणि यस 2 धावा मिळतील. 2 धावांनी 36 धावा येतात धावफलकावर. तर शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल या षटकातील. 36 धावा धावफलकावरती आहेत. इथून 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा. चल पाणी रेडी ठेवायचंय. हा बॉल झाल्यानंतर पाणी मैदानामध्ये पाहिजे पहा. आणि धाव मात्र मिळेल ती येस 1 धाव मिळते. तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची गरज असेल. आणि प्रवीण स्फूर्ती बामणवाडी संघाचे कर्णधार आपण इकडे यायचं आहे प्लीज. आपण इथे उपस्थित राहायचं आता. लगेच टॉस करून लगेच आपण सामन्यास सुरुवात करणार आहोत. तर आपण इथली आपली उपस्थिती आमच्याकडे नोंदवायची आहे. चला बॉल पंच बघा आम्हाला बॉलसाठी इशारा करतायत चेंडूसाठी. बॉल आला का तो पहा. चला चला स्पीडअप करा.
काय करा, चला फलंदाज पाय पाय लगेच आणि लगेच मॅचला सुरुवात करा प्लीज. सात चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज केतन. 7 चेंडू 10 धावा. ओ पहिला बॉल आणि वाईट बॉल. धावा मिळत आहेत त्या. सर 2 धावा आहेत का? चला 2 धावा येत आहेत. येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज. वाईट बॉल वाईट बॉल. अगदी भैरवनाथ कळंतरवाडी संघ फलंदाजी तर करतोय, मात्र गोलंदाजी कुठेतरी कमकुवत आहे. म्हणजेच सद्यस्थिती जर भैरवनाथ कळंतरवाडी संघाची पाहिली तर अगदी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघासारखी आहे. धावा तर होत आहेत, मात्र गोलंदाज धावा देत आहेत सुद्धा तेवढ्याच. आणखी एक खराब चेंडू. तर येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणखी एक खराब. 6 चेंडू 5 धावांची गरज. 4 अवांतर चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. अखेर मात्र धीर आहे, दुरुस्त आहे, उशिरा आणि कवड मात्र ते एक चांगला चेंडू आला आणि फलंदाज बाद होतोय. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. तर एक बॉल मात्र अखेर आपण पाहिला, लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 धावांची आता गरज आहे. हवेमध्ये आहे, एक धाव मिळेल. येस, एकच धाव मिळेल. 4 चेंडू 4 धावा. बॉल टू रन. आता मात्र सामना चालतोय पुढे. चला 4 चेंडू 4 धावा. बॅकफुटला गेला, यावेळेस फटका चांगला आहे प्रॉपर. विजयासाठी 4 धावांची गरज होती, मात्र तो षटकार खेचलाय आणि सामना विजयी होतोय. तो म्हणजेच के स्टार कळंतरवाडी हा संघ. चला मी विनंती करेन प्रवेश स्फूर्ती बामणवाडी संघाचे करतात. चला आपण यायचं लगेच.
येस चला आणि विजेता संघाचे करीता चला या लवकर केस्टार कळंत्रीवाडी कॅप्टन या लवकर कॅप्टन लवकर या आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल राहुल आपण सुद्धा यायचे केस्टार कॅप्टन मित्रांनो या किती आवाज यायचा आपल्याला या ना कॅप्टन या ना लवकर भावा ये लवकर चल आणि काय ते विचारून आलास का की टॉस जिंकल्यावर काय घ्यायचं तर परत विचारायला तिकडे जाशील आणि मॅन ऑफ द मॅच राहुल आपण सुद्धा यायचे येस त्याचबरोबर द ग्रेट क्रिकेटर दिग्गज खेळाडू श्रीकांतजी निवडुंगे यांचे या ठिकाणी आगमन झाले त्याचबरोबर आशिष चोरगे या दोन्ही खेळाडूंचं आम्ही या गुलमोहर चषक 2025च्या पर्वामध्ये स्वागत करतो आणि त्याचबरोबर विजय संघ